आकाशवाणी. वैष्णवी कारंजकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून आंध्र प्रदेश आणि केरळच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर. अयोध्येमध्ये श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या अनुषंगानं विविध धार्मिक विधींना आजपासून सुरुवात. 54व्या जागतिक आर्थिक परिषदेला दावोसमध्ये प्रारंभ. आणि उत्तरेकडील राज्यांमध्ये दाट धुकं आणि थंडीचा कडाका कायम राहण्याचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून आंध्र प्रदेश आणि केरळच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात त्यांच्या हस्ते आंध्र प्रदेशमधील सीमा शुल्क, अप्रत्यक्ष कर आणि अंमली पदार्थांच्या राष्ट्रीय अकादमीच्या नवीन संकुलाचं उद्घाटन होईल. तसंच पंतप्रधान भारतीय महसूल सेवेच्या 74व्या आणि 75व्या तुकडीचे अधिकारी प्रशिक्षणार्थी आणि भूतानच्या रॉयल सिव्हिल सर्व्हिसच्या अधिकारी प्रशिक्षणार्थींशी संवाद साधणार आहेत. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान आज संध्याकाळी एर्नाकुलमला जाताना महाराजा महाविद्यालय मैदान ते शासकीय विश्रामगृह असा रोड शो करतील, तर उद्या सकाळी पंतप्रधान त्रिशूर जिल्ह्यातल्या गुरुवायूर मंदिर आणि त्रिप्रयार श्री रामासामी मंदिरात पूजा अर्चना करतील. तसंच कोची इथल्या वेलिंग्टन बेटावर होणाऱ्या कार्यक्रमात पंतप्रधान 4,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे 3 प्रकल्प राष्ट्राला समर्पित करतील. यामध्ये नवीन ड्रायडॉक सुविधा आणि कोचीन शिपयार्डच्या आंतरराष्ट्रीय जहाज दुरुस्ती सुविधेचं आणि इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या एलपीजी आयात टर्मिनलचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल मेघालयातल्या तुरा इथं 5व्या मेघालय क्रीडा स्पर्धांचं उद्घाटन केलं. ईशान्येकडील राज्यांमध्ये क्रीडा स्पर्धा आणि खेळाडूंच्या विकासासाठी प्रचंड क्षमता आहे असं सांगत या भागाला क्रीडा संस्कृतीची समृद्ध परंपरा आहे असं राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या. आदिवासी भागातील प्रतिभेला प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच या प्रदेशातील साहसी क्रीडा प्रकार आणि साहसी पर्यटनाची क्षमता आणि त्याचा प्राधान्यानं शोध घेऊन त्याचा लाभ घेण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी काल इराणचे राष्ट्राध्यक्ष डॉक्टर इब्राहिम रईसी यांची भेट घेऊन चर्चा केली. चाबहार बंदरासंदर्भात दीर्घकालीन सहकार्य स्थापन करण्यावर यावेळी भर देण्यात आला. राष्ट्राध्यक्ष डॉक्टर इब्राहिम रईसी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातर्फे शुभेच्छा दिल्याचं जयशंकर यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. करमन हल्ल्याबद्दल शोक व्यक्त केला असल्याचंही यात म्हटलं आहे. भारत इराण संबंध अधिक दृढ करण्यासाठी रईसी यांचं मार्गदर्शन मोलाचं ठरेल असंही जयशंकर यांनी म्हटलं आहे. अयोध्येमध्ये श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या अनुषंगानं विविध धार्मिक विधींना आजपासून सुरुवात होत आहे. हे विधी 21 जानेवारीपर्यंत चालतील आणि त्यानंतर 22 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत अभिषेक सोहळा पार पडेल. आज दुपारी 12:20 या प्राणप्रतिष्ठा विधी कार्यक्रमांना सुरुवात होईल आणि 22 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता हे विधी पूर्ण होतील असं श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे सरचिटणीस चंपत राय यांनी सांगितलं. 22 तारखेच्या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे अध्यक्ष महंत नृत्य गोपालदास, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्यासह सर्व विश्वस्त आणि 150हून अधिक संप्रदायांचे धर्मगुरू आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याला श्रीराम मंदिर बांधणारे अभियंते आणि कामगारही उपस्थित राहणार आहेत. प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमाला अंतिम स्वरूप देण्यासाठी 20 आणि 21 जानेवारीला रामलल्लाचं दर्शन बंद राहणार असल्याचंही चंपत राय यांनी सांगितलं. अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या 22 जानेवारीच्या प्राणप्रतिष्ठेच्या वृत्तांकनासाठी माध्यमांच्या प्रतिनिधींसाठी आधुनिक माध्यम केंद्र तयार करण्यात येत आहे असं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्र यांनी काल सांगितलं. 21 जानेवारीपासून हे माध्यम केंद्र कार्यान्वित होईल आणि ते 7 दिवस कार्यरत असेल. तसंच पुढील 3 महिने माध्यमांना सुविधा देण्यासाठी स्वतंत्र सुविधा कक्ष देखील सुरू राहील असं त्यांनी सांगितलं. दरम्यान अयोध्येतील श्रीराम रुग्णालय अद्ययावत सुविधांनी सज्ज ठेवण्यात आलं असून राजर्षी दशरथ वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णालयात देखील 550 खाटांची आणि 50 आपत्कालीन खाटांची व्यवस्था करण्यात आली असल्याचं अपूर्व चंद्र यांनी सांगितलं.
नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानं विमान कंपन्यांना विमान उड्डाणाबाबतच्या विलंबाची अचूक माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत. महासंचालनालयानं काल विविध विमानतळावर धुके आणि प्रतिकूल हवामानामुळे उड्डाण करण्यात येणारा व्यत्यय लक्षात घेऊन विमान कंपन्यांसाठी मानक कार्यप्रणाली जारी केली आहे. यानुसार विमान कंपन्यांनी प्रवाशांना त्यांची संकेतस्थळे, संदेश यंत्रणा आणि विमानतळावरील माहिती यंत्रणेद्वारे सूचित करण्यास सांगितलं आहे. तसेच विमान कंपन्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या उड्डाण विलंबाबाबत प्रवाशांना योग्यरित्या संवाद, मार्गदर्शन आणि माहिती देण्याबाबत संवेदनशीलता बाळगण्यास देखील सांगितलं आहे. महासंचालनालयानं विमान कंपन्यांना गर्दी टाळण्यासाठी आणि प्रवाशांची गैरसोय कमी करण्यासाठी प्रतिकूल हवामानामुळे 3 तासांच्या कालावधीनंतरची कोणतीही अपेक्षित किंवा परिणामी उशीर होणारी उड्डाणे रद्द करण्याची परवानगी दिली आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण विविध भारतीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. दावोस इथं 54व्या जागतिक आर्थिक परिषदेला काल सुरुवात झाली. डीप फेक, हवामान बदल आणि वाढत्या जागतिक समस्यांच्या पार्श्वभूमीवर ही परिषद होत आहे. विश्वासाचं पुनर्निर्माण ही या परिषदेची संकल्पना आहे. हवामान बदलाच्या जागतिक आव्हानाच्या पार्श्वभूमीवर परिषदेचा उद्घाटन सोहळा सहारा वाळवंट आणि अॅमेझॉन जंगलाला समर्पित करण्यात आला होता. या 5 दिवसांच्या परिषदेत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, अश्विनी वैष्णव आणि हरदीप सिंग पुरी भारताचं प्रतिनिधित्व करत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही या परिषदेत सहभागी होत आहेत. या परिषदेत प्रथमच राज्यासाठीच्या 3,10,000 कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात येणार असल्याचं राज्य शासनानं जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. या परिषदेसाठी मुख्यमंत्री शिंदे काल मध्यरात्री मुंबईतून रवाना झाले. तत्पूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं $5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं स्वप्न पूर्ण करताना त्यामध्ये महाराष्ट्राचं $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं योगदान असणार आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात उद्योग आले तर हे ध्येय पूर्ण होईल असा विश्वास शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. गेल्या वर्षी या परिषदेत 1,37,000 कोटींचे गुंतवणूक करार झाले होते. त्यापैकी 76% करार प्रत्यक्षात आले आहेत. आता यापेक्षाही जास्त प्रमाणात महाराष्ट्रात गुंतवणुकीचे करार केले जातील असं मुख्यमंत्री म्हणाले. संपूर्ण जगामध्ये भारताची ओळख युवकांचा देश अशी आहे. राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात युवकांचं मोलाचं योगदान आहे असे गौरवोद्गार केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्री निशित प्रामाणिक यांनी काल नाशिकमध्ये काढले. 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवात ते बोलत होते. देशसेवा तसंच समाजसेवा क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या युवांना आणि स्वयंसेवी संस्थांना यावेळी प्रामाणिक यांच्या हस्ते राष्ट्रीय युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. FIH महिला हॉकी ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत होणाऱ्या अंतिम साखळी सामन्यात आज रांची इथं भारताचा सामना इटलीशी होणार आहे. या मालिकेच्या सुरुवातीलाच भारताला अमेरिकेकडून पराभव स्वीकारावा लागला होता. पण पुढील सामन्यात न्यूझीलंडचा 3-1 असा पराभव करत भारतानं उपांत्य फेरीत प्रवेश केला. उत्तर भारतात कडाक्याच्या थंडीची लाट कायम असून सर्वत्र दाट धुकं पसरलं आहे. भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पंजाबसह हरियाणा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल तसंच ईशान्येकडील भागात आज सकाळी दाट धुकं होतं. पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि बिहारच्या काही भागात आजही तीव्र थंडी कायम राहील असं विभागानं म्हटलं आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये अनेक ठिकाणी थंडीची लाट येण्याची तसंच अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीममध्ये आज गारपीट होण्याची शक्यता आहे. पुढील 2 दिवस जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, झारखंड, उत्तराखंड, राजस्थान, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल आणि ईशान्य भारताचा काही भाग दाट धुक्यानं व्यापला जाईल. वायव्य भारतातील किमान तापमान पुढील 4 दिवसात 2 ते 3 अंश सेल्सिअस तर पूर्व भारतामध्ये उद्यापर्यंत किमान तापमानात 3 ते 4 अंश सेल्सिअस वाढ होणार असल्याचंही हवामान विभागानं म्हटलं आहे. तर काही भागात हलका पाऊस तसंच हिमवृष्टीचा अंदाज विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून आंध्र प्रदेश आणि केरळच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर. अयोध्येमध्ये श्री राममूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या अनुषंगानं विविध धार्मिक विधींना आजपासून सुरुवात. 54व्या जागतिक आर्थिक परिषदेला दावोसमध्ये प्रारंभ आणि उत्तरेकडील राज्यांमध्ये दाट धुकं आणि थंडीचा कडाका कायम राहण्याचा अंदाज. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.